गिरीश महाजन बोलल्यामुळे मी चौथा शब्द सांगितला. त्याबरोबर आता ही बी मागणी लगेच सुरू झाली. बीड जिल्ह्यातून आतापासूनच सुरू झाली. मागेल त्या मराठ्याला सुद्धा द्यायचं ठरलेलं आहे. ज्याची नोंद सापडली त्या मराठ्यांच्या शपथपत्राच्या आधारावर द्यायचं. मागेल त्या मराठ्याला सगळ्यांनी एकमत केलेलं जसहित. पण मी मागेल त्या मराठ्याला द्यायचं म्हणलं की धनंजय मुंडे साहेबाचे कॉनट टाईट झाले. कारण हे महाशय त्या दिवशी बैठकीला होते, गुडघ्यावर बसलेले असे. उदय सामंत साहेब तर काही बोलणारच, सगळे टाईट वातावरण जिकडं तिकडं. पण ते म्हणले दमत नाही होतो मला, मी बराबर करतो का नाही टायमाला, दमधारी जाणार. तुम्हाला त्रास झाला म्हणजे मला झाला, असं आपलं धोरण आहे. मराठ्याला त्रास झाला की मला झाला, पुढचा आउटच बा. ते म्हणले, धनंजय मुंडे साहेब म्हणले मागेल त्या मराठ्याला म्हणल्यावर तर हे सरसकट झालं. आणि म्हणलं मग सरसकटच पाहिजे आम्हाला. आधी गिरीश महाजन साहेब काय म्हणले होते, आपली मागणी 29 ऑगस्ट पासून अशी आहे, सरसकट मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र द्यायचे. ते म्हणले ओबीसीच्या नेत्याचं लय पोट दुखत आहे, सरसकट म्हणल्यावर यागळा शब्द आणा काहीतरी. म्हणलं यागळा काय आणा भाऊ आता. म्हणलं मग ज्या मराठ्याची नोंद सापडी त्याच्या सोयऱ्याला द्या. ते तर म्हणले एका मराठ्याची सापडी तरी अर्ध्या महाराष्ट्राला येडा येईन तर मग तर सोयऱ्यातच. मग मी म्हणलं त्याच्यातून समजा एखादा सोडून राहिला, सोयरात नाही लागला बा एखादा, तर मग काय करायचं. म्हणून म्हणलं ज्याची नोंद सापडी त्या नोंदीच्या आधारावर मागेल त्या मराठ्याला द्यायचं. आणि हे मुख्यमंत्र्यांच्या ओईडी जवळ लॅमिनेशन करून ठेवलेले शब्द आहेत. मागेल त्या मराठ्याला द्यायचं. आजपासून ती मागणी सुद्धा सुरू, कारण नवीन मागणी नाही आहे, ते जुनं आहे सगळं. 83 क्रमांकाला मराठा आणि कुणबी एक हे द्यायचं, नोंदी शोधायच्या, हे हैदराबादचे गॅजेट लावायचे. आज मीडियाच्या बांधवाच्या माध्यमातून कळालंय मला आत्ता की काय होतं, लय पळत आहे वादी. असं चालतं अंतरवाली घरावर त्या दिवशी, पण लय लांब होतं ते, असं जवळपास त्या गोट्यात खाली पाड असतं त्याला. आमच्या घरावरच झेंडत येते, काय बघत येत काय नाही. सरकेल तोड्या बी नाहीत आणखीन, काय बघतो उस बारकुले बारकुलेत बघतो काय. माय बापा हो, लढाई जिंकायची, बरं काही झालं तरी जिंकायची. मी नाही हटत, किती संकट येऊ द्या, यांना काय डावं टाकायचं तर टाकू द्या. तुम्हाला बघितलं की माझ्या 100 हत्तीचं बळ येतं, माझं सगळं दुखणं पळून जातं. आणि आता बीड जिल्ह्याची पब्लिक बघितल्यामुळं तू बी लय येऊन करू नको बरं का. मग कुठे येतो ते जाऊन तिकडं. आता डबल आलं नाही पाहिजे. माईकच माईक जात असतो बरं का कुंकड बी. परत म्हणायचं नाही मला मी असं कम करतो. मला बोलून दे. माझा समाज खूप लांबून लांबून आलाय, 150-150, 200-200 किलोमीटरवर. बीड जिल्ह्यातल्या कानाकोपऱ्यातल्या हातातले कामं बाजूला टाकून मिळेल त्या वाहनानं माझा मायबाप इकडं आलाय. सरकारनं मला घेरायचं ठरवलंय, मला उघडं पाडायचं ठरवलंय. ओबीसीच्या नेत्यांना सुद्धा मला उघडं पाडायचं घेरलंय सगळ्यांनी. मायबापा हो, याला मराठी खरंच कळत नाही का. हे ड्रोनवाला काय बधीर झालेला आहे का तू. मग एकदा गोडीच सांगितलं होतं ना. मग तुला सरकारवानी सवय लागली का घोडे खायची. माझा मायबाप समाजाला
हातातले कामं टाकून मिळेल त्या वाहनानं आलाय, ना उन्हाची पर्वा केली ना पावसाची पर्वा केली. सगळ्यांच्या डोळ्यासमोर स्वतःच्या लेकरं आहेत आणि स्वतःचे नातू आहेत की आता आपल्या कामाला नाही आलं पण आपल्या नातवाच्या कामाला आरक्षण येईल. सगळ्यांच्या वेदना एकच आहेत. अशी संधी पुन्हा गेली तर मराठ्यांच्या 10-10, 20-20 पिढ्या बर्बाद होणार आहेत. आपल्या बाजूला कोणी नाही आहे, ना सत्ताधारी आहेत ना विरोधक आहेत. काल सरकारनं विरोधी पक्षाला बोलिलं होतं बैठकीला. बैठक होती मराठा आरक्षणाची. त्यांना काय रोग आला तर जायला, यांना जायला काय झालं. मराठा आरक्षण ओबीसी आरक्षणातून द्यायचं का नाही द्यायचं असं त्यांचं म्हणणं आहे बरं का. मी मीडियात ऐकलंय त्यांचं म्हणणं आहे ओबीसीतून मराठ्याला आरक्षण द्यायचं आणि ओबीसीतून आरक्षण देण्यासाठी ती बैठक होती. मग याने जाऊन म्हणायचं ना, ह्या विरोधक कोण येते महाविकास आघाडीवाली द्या ओबीसीतून म्हणून. तुम्ही लपण कोण बसले. मराठ्याचं मतदान घ्यायला गोड लागत का. तुम्ही ते तर बैठकीला जाऊन सांगायचं ते देत नाहीत. बरं बार नाही गेले तर जकार नका जाऊन द्या. समजा महाविकास आघाडीवाले काँग्रेस राष्ट्रवादी कोण कोण येतं, काँग्रेस लयच काँग्रेस झालेत त्यांच्यात बी रानात उगल्यासारखं कोणकडं उगत येत.